आणि रॅलीची देखील जय्यत तयारी आता मध्ये सुरू होणार आहे. बँजो पार्टी आपण देखील पूर्णपणे तयारीत राहायचं आहे. जागतिक आदिवासी दिवस 2026 आणि दिवसाचं औचित्य साधून हा कार्यक्रम प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षी देखील आयोजित केला गेला आपल्याला पाहायला मिळतो. आणि थोड्याच वेळात भव्य रॅलीचं देखील आयोजन आपल्याला पाहायला मिळेल. आमच्या वेळापडे जर आगमन होते तानाजी मोरे साहेबांचा त्यांच्यासोबत त्यांचे सहकारी देखील आपल्याला पाहायला मिळतात. त्या सर्व मान्यवरांचं देखील या कार्यक्रमामध्ये हार्दिक 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 स्वागत आहे. अविनाश पाटील साहेब मुंबई पोलीस यांचं देखील आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील या कार्यक्रमामध्ये हार्दिक स्वागत आहे. स्पेशल की आपण आपल्या शोभा असते मुंबई पोलीस अविनाश पाटील साहेबांना सन्मानित करायचं आहे. धोवा ग्रुप फाउंडेशनचे महाराष्ट्र सचिव तानाजी मोरे साहेबांची देखील प्रमुख उपस्थिती या कार्यक्रमामध्ये आपण पाहत आहोत. आणि तानाजी मोरे साहेबांचा देखील यथोचित सन्मान येथे केला जाईल. संजय जाधव साहेबांना विनंती असेल की आपण तानाजी मोरे साहेबांना देखील सन्मानित करायचं आहे. मंगल पाडा यांची देखील उपस्थिती या कार्यक्रमामध्ये आपल्याला पाहायला मिळते. आणि वहिनींना विनंती असेल की आपण आपल्या शुभ असते मंदा मळले यांना सन्मानित करायचं आहे. मंदा मळले मंदा मळले विद्या मळले दीपाली मळले योगिता मळले सर्व महिला मंडळ आपण पाहतोय. आणि या महिला मंडळाचा सन्मान इथे वहिनींच्या शुभ हस्ते केला जात आहे.
आपण पाहू शकतो जागतिक आदिवासी दिवस 2026 मध्ये ही उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. अनेक मान्यवरांचा सन्मान या विसवटवरून केला गेला आणि महिला भगिनींचा देखील सन्मान इथे केला जात आहे. तर आपण रॅली तो सुरू करणार आहोत. सर्वप्रथम सर्व व्यापीचे जे आमचे मान्यवर आहेत त्या सर्व मान्यवरांना विनंती असल्या की आपण पुढे या. एक फोटो सेशन केलं जाईल. आपण पुढे राहायचं आहे. रॅलीच्या पुढे आपण उभे राहायचं आहे. सर्व प्रमुख मान्यवरांना विनंती असेल की आपण पुढे उभे राहा, कारण फोटो तिथे काढला जाईल. सर्व मान्यवरांना साहेबांना देखील विनंती असेल की आपण पुढे राहा, कारण रॅलीला आपण सुरुवात करणार आहोत. श्रीफळ देखील वाढवलं जाईल, आणि ज्या क्षणाची आपण आतुरतेने वाट पाहत होतो तो क्षण आता येऊन ठेपलेला आहे. कारण भव्य दिव्य रॅलीला आता सुरुवात होणार आहे. त्यांच्या पाठे आपण देखील पूर्णपणे तयारीत राहायचं आहे. आमची संस्कृती, आमचा अभिमान, आम्ही आदिवासी हाच आमचा स्वाभिमान. सुरुवात आता होत आहे रॅलीला. सर्व मान्यवरांना विनंती असेल, आमचे प्रमुख पाहुणे आपण बोलवूया. आपण सर्वांनी पुढे या, आणि आपल्या पुढाकाराने आता मात्र रॅलीला आपण सुरुवात करणार आहोत. भव्य दिव्य रॅली प्रति वर्षाप्रमाणे या वर्षी देखील केले गेले आहे. आपण बघू आमचे मान्यवर सर्व पुढे उभे आहेत. रीडिंग फ्रंट आपल्याला पाहायला मिळतात, आणि त्यांच्या मागे सर्व आदिवासी बांधव आपल्याला पाहायला मिळतात. कट्टर आदिवासी, क्या बात आहे. तर रॅलीला सुरुवात होणार आहे. जल, जंगल, जमीन जे त्याचं रक्षण करणाऱ्या आदिवासी समाजाची समृद्ध संस्कृती, परंपरा आणि अस्मिता हे आपल्या देशाची अमूल्य संपत्ती आहे. त्यांच्या हक्कांच्या आणि स्वाभिमानाचे संरक्षण होणे काळाची गरज आहे. आदिवासी बांधवांच्या विकासाला, शिक्षणाला आणि मूलभूत हक्कांना अधिक बळ मिळावे, तसेच त्यांची संस्कृती आणि परंपरा सदैव जपली जावी हीच सदिच्छा. निसर्गाचे खरे रक्षक आणि समृद्ध संस्कृतीचा वारसा जपणाऱ्या सर्व आदिवासी बांधवांना जागतिक आदिवासी दिनाच्या लक्ष हार्दिक शुभेच्छा. जय आदिवासी, जय जोहार. जागतिक आदिवासी दिवस म्हणजे काय, तर जगभरातील आदिवासी समाजाचा इतिहास, संस्कृती, परंपरा, भाषा, हक्क आणि त्यांच्या योगदानाचा सन्मान करण्यासाठी दरवर्षी 9 ऑगस्ट रोजी आदिवासी दिवस अर्थात जागतिक आदिवासी दिवस साजरा केला जातोय. या दिवसामागील प्रमुख उद्देश म्हणजे आदिवासींचे हक्क, शिक्षण, आरोग्य, रोजगार आणि विकास याबाबत जनजागृती करणे, आदिवासी संस्कृती, भाषा, परंपरा आणि वारसा जपणे, पर्यावरण संरक्षणात आदिवासी समाजाचे योगदान ओळखणे, त्याचा सन्मान करणे.